हॅलो सांगली, मी तुमची प्रियांका चांगली. तर इथे आमची सुरुवात छान अशा गोड अशा भांडणाने झालेली आहे. का तर बेबीसाठी ह्या दोघांची लागलेली आहेत भांडणं. पण ठीक आहे, चलो भांडणं नाही तर काय नाही का, लहान मुलं आहेत तर हा असा गोड कालवा आपल्या घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्या घराला एक गोकुळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. बेबीचंसुद्धा आवरून घेतलं, तिला पण छान असं लपेटून वगैरे घेतलं. त्याच्यानंतरनं म्हटलं की आपण स्वतःकडे पण थोडंसं लक्ष द्यावं, पण होत नाही आहे ते मला माहिती आहे. ब्रेकफास्ट वगैरे सगळा झाला होता, सप्लिमेंट्स खायची वेळ आली होती, सप्लिमेंट्स वगैरे सगळ्या खाऊन घेतल्या. आणि आमच्याकडे एक पूर्वीच्या लोकांपासून चालत आलेली परंपरा म्हणजे काय की डिलेवरी झालेल्या बायकांनी तुमच्या जेवणानंतरनं, तुमच्या नाश्त्यानंतरनं किंवा तुमच्या चहा पाण्यानंतरनं सुद्धा ओवा आणि सुकं खोबरं हे खायलाच पाहिजे. कारण की तुम्ही जे खाताय ते तुमच्या बाळाला अंगीकारलं पाहिजे. तुम्ही जे खाताय ते तुमच्या बाळाला पौष्टिकपणे ते पचलं पाहिजे. त्याच्यामुळे कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. तर ओवा आणि सुकं खोबरं खाण्याचा फायदा म्हणजे काय? ओव्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोटात गॅस होत नाही, तुमच्या पण नाही आणि बाळाच्या सुद्धा नाही. प्लस दूध वाढीसाठी खोबरं हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. तसंच खोबऱ्यामुळे काय होतं, एक एनर्जी मिळते, जी की आपण लो एनर्जी फील करतो दिवसभराच्या सगळ्या कामानंतरनं. त्याच्यामुळे तसं होत नाही. त्याच्यामुळे खूप छान प्रकारे एनर्जी आपल्याला टिकून राहते.